ट्रेनमध्ये प्रवास करताना जर तुमच्याकडे तिकीट नसेल आणि TTAने जर तुम्हाला धरलं तर तुम्हाला किती दंड भरावा लागेल आणि दंड न भरल्यावरती तुम्हाला कोणती शिक्षा होईल याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय ABP माझा। ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केला तर दंड आणि शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे। भारतीय रेल्वे कायदा 1989 नुसार रेल्वेत विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे। TTAला अधिकार आहे की कोणाचेही तिकीट चेक करू शकतो। जर एखाद्या प्रवाशाकडे तिकीट नाही आणि तो प्रवास करत असेल तर त्याला दंड भरावा लागतो। जर त्या व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिला तर त्या व्यक्तीला TTA रेल्वे सुरक्षा बलकडे सोपवतो। विना तिकीट रेल्वेत प्रवास केला तर कमीत कमी 250 रुपयांचा दंड आणि प्रवास भाडे देखील भरावे लागते। जर प्रवाशाने तो दंड भरण्यास नकार दिला तर TTA त्याला रेल्वे पोलिसाकडे सोपवतो। त्यानंतर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जातो। या केसमध्ये आरोपीला कोर्टात देखील हजर राहावे लागते। भारतीय रेल्वे अधिनियम कायदा 138 नुसार विना तिकीट प्रवास करणाऱ्यावर दंडासह 3 महिने तुरुंगवास देखील होऊ शकतो। जर TTAने तुमच्याकडून अधिकचे पैसे घेतले तर तुम्ही 139 वरती देखील तक्रार नोंदवू शकता। पण लक्षात ठेवा, नेहमी TTA कडे दंड भरताना पावती अवश्य घ्या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।